कागल तालुक्यामध्ये जरा फिटर इंजिन सारखं असतंय मुश्रीफ साहेब, जरा चालून लेट होते, परंतु मग गाळ सुद्धा उपसून काढतात तेवढी ताकद माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांसकट आहे. जरा आता सगळी तिघजण एकत्र आल्यामुळे वाटत असेल जरा आता उठाव होतो की नाही, उठाव होतो की नाही, जरा हलगे वाजायला लागले राजेसाहेब की 100% गाळ सुद्धा उपरून पलीकडे डोंगर उभा करतील अशा क्षमतेचे सगळे कार्यकर्ते आहेत. सगळी संघटितपणानं जर आम्ही आमची शक्ती जर वापरली तर निश्चितपणानं लोककल्याणकारी कामं अजून जास्त पद्धतीने आम्ही करू शकू, अधिक लोकांना न्याय देऊ शकू, तर कागल तालुका देशामध्ये एका वेगळ्या उंचीवरती आपण घेऊन जाऊ शकू. निश्चितपणानं देर आहे परंतु दुरुस्त आहे. आज जरी असलं तरी पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं तुमचा आदर नेते मंडळी करतील. अनेक कार्यकर्त्यांच्यावरती या युतीच्या माध्यमातून थोडा अन्याय झाला, परंतु मला जाणीव आहे की कार्यकर्ते खूप सहनशील असतात, सोशिक असतात आणि मला त्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे पात्र होते, ज्यांच्याकडे क्षमता होती, ज्यांच्याकडे या तालुक्याचे प्रतिनिधित्व करायची क्षमता असून सुद्धा त्यांना थांबावं लागलं युती झाल्यामुळे तिघा जणांची, त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. निश्चितपणानं देर आहे परंतु दुरुस्त आहे. आज जरी असलं तरी पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं तुमचा आदर नेते मंडळी करतील एवढी खात्री तुम्हाला या निमित्तानं देतो. आज मला सांगितलं पाहिजे की साहेब मग जे आम्ही तुमच्याकडे मागणी करत होतो जो आमचा अट्टास होता तो आमच्या कार्यकर्त्यांसाठी होता. वाऱ्या वावटळामध्ये या सगळ्या संघर्षामध्ये आमचे कार्यकर्ते बाबाच्या पाठीशी ठाम राहिले. त्या कार्यकर्त्यांना, त्या 5 कार्यकर्त्यांना, माझ्या घरातले कुटुंबीय जर सोडले तर 5 कार्यकर्त्यांना तुमच्या माध्यमातून आम्ही न्याय मिळवून देऊ शकलो. त्याबद्दल मी मनापासून तुमचं या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो. आज मला समाधान आहे की आज या आपण सगळेजण एकवटल्यानंतर म्हणजे इथं कुठल्या गावातला माणूस राहिलेला नाही, कुठल्या वाडी वस्तीचा प्रत्येक जो या समाजावरती प्रभाव टाकणारा घटक आहे तर प्रत्येक घटक या सभेला उपस्थित आहे. आणि मला खात्री आहे कागल तालुक्यामध्ये जरा फिटर इंजिन सारखं असतंय मुश्रीफ साहेब, जरा चालून लेट होते, परंतु मग गाळ सुद्धा उपसून काढतात तेवढी ताकद माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांसकट आहे. जरा आता सगळी तिघजण एकत्र आल्यामुळे वाटत असेल जरा आता उठाव होतो की नाही, उठाव होतो की नाही, जरा हलगे वाजायला लागले राजेसाहेब की 100% गाळ सुद्धा उपरून पलीकडे डोंगर उभा करतील अशा क्षमतेचे सगळे कार्यकर्ते आहेत. निश्चितपणानं तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये ते दाखवून द्याल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आज मी आदरणीय चंद्रकांत दादा साहेब असतील, आदरणीय धनंजयजी महाडिक साहेब असतील, नाताजी पाटील साहेब असतील किंवा आमच्या तालुक्यातले अमर पाटील आणि एकनाथ पाटील यांचे विशेष आभार मानतो की आम्ही राजेसाहेब नवीन होतो भाजपमध्ये, परंतु तरी सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एक विश्वासाचं वातावरण त्यांनी निर्माण केलं आणि भाजपमधनं खूप मोठा आम्हाला तिथं हे मिळालं, बळकटी मिळाली. त्याबद्दल या सगळ्या नेते मंडळींचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आज एवढा मोठा विश्वास आणि एवढं विश्वासाचं वातावरण इतर अन्य पक्षामध्ये रायसाहेब आम्हाला किंवा मुश्रीफ साहेब कधी मिळालं नाही. एवढा मोठं विश्वासाचं वातावरण या नेते मंडळींच्याकडून आम्हाला मिळालं, त्याबद्दल मनापासून आमच्या या भाजपच्या वतीनं त्यांचं मी ऋण व्यक्त करतो. आणि अनेक मातब्बरांनी आता भाषणामध्ये सांगितलेलं आहे की संघर्षामधून प्रगती नाही, आणि आज जे आम्ही हे सगळी 3 एका व्यासपीठावरती आलेलो आहे ते खऱ्या अर्थानं समाजसेवेसाठी जी आपली शक्ती वापरली. म्हणजे आम्ही वेगवेगळे लढत होतो, एका दिशेला जायचं होतं, परंतु एका दिशेनं जात असताना सगळी संघटितपणानं जर आम्ही आमची शक्ती जर वापरली तर निश्चितपणानं लोककल्याणकारी कामं अजून जास्त पद्धतीने आम्ही करू शकू, अधिक लोकांना न्याय देऊ शकू. आमचं जे संघर्षामध्ये जाणारी शक्ती होती ती निश्चितपणानं लोकांना अजून स्वास्थ्य देण्यासाठी आपण वापरू शकू याची निश्चितपणानं खात्री मला आहे. आणि या तुमच्या आपण सगळीजण गावागावामध्ये जर अशा पद्धतीनं काम केलं तर कागल तालुका देशामध्ये एका वेगळ्या उंचीवरती आपण घेऊन जाऊ शकू. ते स्वप्न बघून आदरणीय मुश्रीफ साहेब असू देत, बाबा असू देत किंवा राजेंनी ही युती साकारलेली आहे, त्या युतीला आपण बळकटी द्याल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. पंचायत समितीने, जिल्हा परिषद ही सामान्य माणसाला शक्ती देणारी, कष्टकऱ्याला, शेतकऱ्याला आणि दलितांना स्वास्थ्य देणाऱ्या एक मातृसंस्था म्हणून मी मानतो. आज गावागावामध्ये चांगलं आरोग्य निर्माण करणं, पशुसंवर्धन विषयी काम चांगल्या पद्धतीनं करणं, दर्जेदार सेवा सुविधा गावागावापर्यंत पोहोचवणं, दर्जेदार शिक्षण देणं, ज्या दर्जाचं शिक्षण माझ्या मुलामुलींना मिळतंय त्या दर्जाचं शिक्षण
समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत मिळालं पाहिजे असं स्वप्न मिळून आम्ही सगळेजण काम करू. यासाठी आम्ही सगळेजण या व्यासपीठावर जे आता तुमच्याकडे 18 उमेदवार आहेत त्या 18च्या 18 उमेदवार हे सगळे वचन पाळण्यासाठी कटिबद्ध आहेत असं मी त्यांच्या वतीनं तुम्हाला खात्रीने सांगतो. आता मगाशी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की माता भगिनींचं सुद्धा सगळ्यांनी सांगितलं 18 पैकी 11 उमेदवार प्रवीणदादा हे महिला आहेत. म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये निम्म राहिलेलं नाही. 18 पैकी 11 उमेदवार या आपल्या महिला शक्ती आहे. तर निश्चितपणानं गावागावामध्ये सुद्धा जे आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सुद्धा विसरून चालणार नाही. मागच्या वेळेला जी किमया लाडक्या बहिणींनी या राज्यामध्ये करून दाखवलेली आहे त्याची पुनरावृत्ती येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणींच्याकडून करून घेण्याची लाडक्या भावांनी जबाबदारी घ्यावी अशी मनापासूनची विनंती तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं करतो. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.